विद्यार्थ्यांनो, गणित भाग 2 मधील 4 गुणांचे महत्त्वाचे 16 प्रश्न आणलेले आहेत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की 4 गुणांचे प्रश्न कुठल्या प्रकरणातून जास्त रिपीट होत आहेत. प्रकरण 1, 4 आणि 7 मधून. ठीक आहे, पण मी सर्वच प्रकरणातले काही प्रश्न निवडक प्रश्न आणलेले आहेत. फक्त आकृत्या नाहीये, कारण आकृत्या आपल्याला माहिती आहे कुठल्या येणार तर आपल्याला त्या करायच्याच आहेत, आणि त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेलाच आहे ग्रुपवरती, आपल्या चॅनलवरती. त्यामुळं प्रकरण 1, 2, 3, 5, 6, 7 यातले काही निवडक महत्वाचे प्रश्न आणलेले आहेत. ते तुम्ही सोडवा, त्याची प्रॅक्टिस करा आणि सराव केला की तुम्हाला त्याचा फायदा होईलच उद्याच्या परीक्षेमध्ये. ठीक आहे, आता इथे असं आहे की प्रश्न मी सोडून दाखवले नाहीयेत, फक्त प्रश्न आहेत. तुम्हाला यापैकी जर एखादा प्रश्न सोडून हवा असेल किंवा मल्टिपल क्वेश्चन सोडून हवे असतील, तुम्ही मला ते प्रश्न कमेंट मध्ये सांगू शकता. मी तुम्हाला आज संध्याकाळी सोडून देईल. ठीक आहे, तर बघूया प्रश्न कुठले कुठले आहेत. प्रकरण 1 मधून आहे. चौकोन एबीसीडी हा समांतरभुजी चौकोन आहे. बिंदू पी हा बाजू सीडीचा मध्यबिंदू आहे. रेख बीपी हा कर्ण एसी ला एक्स मध्ये छेदतो. आपल्याला सिद्ध करायचंय की 3ax बरोबर 2ac. ठीक आहे, हा हे तुम्हाला सिद्ध करायचं. सोल्युशन बहुतेक पुस्तकात आहे याचं. तुम्हाला हा प्रश्न येत नसेल तर मला सांगा, मी सोडून दाखवेन. पुढचा प्रश्न, त्रिकोण PQR मध्ये रेख XY समांतर बाजू QR दिलेली आहे. बिंदू M आणि N हे अनुक्रमे PY आणि PR चे मध्यबिंदू आहेत. हा PR चा मध्यबिंदू आहे, हा PY चा मध्यबिंदू आहे. आपल्याला सिद्ध करायचे त्रिकोण PXM आणि त्रिकोण PQN समरूप, त्यांच्या रेषा XM आणि QN समांतर दाखवायचे. पुढचा प्रश्न, त्रिकोण ABC मध्ये रेख D समांतर बाजू BC आहे. दोन एरिया ऑफ ट्रायंगल AD बरोबर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DBC. तर आपल्याला काय करायचंय, AD's AD काढायचंय आणि BC बरोबर वर्गमुळात 3D आपल्याला सिद्ध करायचं. पुढचा प्रश्न, त्रिकोण PQR मध्ये कोण Q1 R चे हे कोण दुभाजक एकमेकांना X मध्ये छेदतात. रेषा PX आणि PX बाजू QR ला Y मध्ये छेदते, तर सिद्ध करा. PQ अधिक PR छेद QR बरोबर PX छेद XY. हा प्रश्न हवा असेल तर मी तुम्हाला सोडून देईन. बहुतेक सगळेच प्रश्न तुम्हाला हवे असेल तर मी सोडून देईन. सध्या ह्या प्रश्नांची तुम्ही प्रॅक्टिस केलेली असेल, त्यामुळे तुम्ही याची स्वतःच पुन्हा प्रॅक्टिस करा. एकदमच जमत नसेल तर मला असं विचारा, आपण सोडू. पाचवा प्रश्न, त्रिकोण एबीसी मध्ये कोण A 90 मापाचा आहे. हा वरचा A 90 मापाचा आहे. चौकोन DEFG हा चौरस आहे आणि याचे DE बिंदू BC वर आहेत. नंतर GF हे बिंदू AB आणि AC वर आहेत. सिद्ध करायचंय DE चा वर्ग बरोबर BD गुणिले AC. ठीक आहे, पुढे जाऊया. हा 6वा प्रश्न असेल बहुतेक आपला. चुकून 5 झाले ना, हा 6वा प्रश्न आहे. तर काटकोन त्रिकोण ACB मध्ये C या बिंदूतून कर्णावर D या बिंदूत लंब काढला आहे. हा CD लंब आहे. आणि कोण ACB चा दुभाजक कोण दुभाजक, हा कोण दुभाजक आहे EC मध्ये छेदतो. आपल्याला सिद्ध करायचंय AD छेद DB बरोबर A चा वर्ग छेद AB चा वर्ग. पुढचा प्रश्न बघा, त्रिकोण ABC मध्ये कोण BAC 90 आहे. AP लंब BC, बिंदू D हा बाजू BC चा मध्यबिंदू आहे. सिद्ध करायचंय 2AD चा वर्ग बरोबर BD अधिक CD. ठीक आहे, तर बघा 2AD चा वर्ग बरोबर BD वर्ग अधिक CD वर्ग आपल्याला सिद्ध करायचं. 7व्या प्रश्नावरती येऊया. सोबतच्या आकृतीमध्ये C केंद्र असलेल्या वर्तुळाला A या बाह्यबिंदूतून आपण 2 स्पर्शखंड काढलेले आहेत. सिद्ध करायचंय कोण A बरोबर 1/2 मापकंस BYD वजा मापकंस BXD. हे प्रमेयच आहे, तुम्हाला ते सिद्ध करायचंय. त्यानंतर 8वा प्रश्न, बिंदू PQ व R ही केंद्र असलेली 3 वर्तुळ आहेत आणि बिंदू BCDE मध्ये ते छेदतात. रेषा CB व ED या बिंदू M मध्ये छेदतात. बिंदू M मधून काढलेल्या रेषा वर्तुळाला A आणि F मध्ये स्पर्श करतात, तर सिद्ध करा MA बरोबर MF. हा प्रश्न परीक्षेला आला होता. पुढे जाऊया. बघा 9वा प्रश्न, किंवा हा मला वाटतं 10वा प्रश्न असेल कारण क्रम चुकला होता. एक वर्तुळ 6 वजा 6 3 वजा 7 3 व 3 या बिंदूतून जाते, तर वर्तुळाच्या केंद्रबिंदूचे निर्देशक काढा.
आता हा प्रश्न काही विद्यार्थी काय करतात, मध्यगा संपात बिंदूने करतात आणि उत्तर चुकतं. तर वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे त्रिकोणाचा तो मध्यगा संपात बिंदू नाही. ठीक आहे, त्यामुळं तुम्हाला हा वेगळ्या पद्धतीने करायचा असेल तर मला सांगा, मी तुम्हाला सोडून देईन. 11वा प्रश्न बघा, सिद्ध करा 1 1 वजा 1 5 7 9 9 5 हे बिंदू क्रमाने जोडले असता मिळणारा चौकोन आयत असतो, तसेच या आयताचे क्षेत्रफळ काढा. आता हे जे आहे तुम्हाला अंतराच्या सूत्राने करायचंय. तुम्ही जर चढाच्या सूत्राने केलं तर तुम्हाला तो आयत दाखवता येईल पण क्षेत्रफळ काढता येणार नाही, त्यामुळे अंतराच्या सूत्राने करायचंय. ठीक आहे, त्यानंतर 11व बघा, जर 1 साइन थिटा साइन वर्ग थिटा वजा 1 कॉस वर्ग थिटा वजा 1 टॅन वर्ग थिटा वजा 1 कॉट वर्ग थिटा वजा 1 सेक वर्ग थिटा वजा 1 कोसेक वर्ग थिटा बरोबर वजा 3, तर थिटाची किंमत काढा. ती 45 असणार आहे. तुम्ही करू शकता, याला सर्वांना कन्वर्ट करा, वरती घेऊन जा आणि मग ते जोड्या बरोबर लावून नित्य समानचा उपयोग करून तुम्ही सोडू शकता. दाखवा की साइन 6वा घातांक थिटा अधिक कॉस 6वा घातांक थिटा बरोबर 1 वजा 3 साइन वर्ग थिटा गुणिले कॉस वर्ग थिटा. हे सोपं गणित आहे. ह्याचे सोल्युशन बहुतेक आपल्या पुस्तकात आहे किंवा तुम्हाला अपेक्षित मध्ये भेटून जाईल. 13व, शंकू छेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या 14 सेमी व 8 सेमी आहे. शंकुछेदाची उंची 8 सेमी आहे. तर पुढील किमती काढा. शंकुछेदाचं वक्र पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ आणि घनफळ आपल्याला काढायचं आहे. 14वा प्रश्न, 12 सेमी त्रिज्या व 7 सेमी उंची असणाऱ्या वृत्तचित्ती आकाराच्या भांड्यामध्ये आईस्क्रीम पूर्ण भरलेले आहे. ही आईस्क्रीम 4 सेमी व्यास व 3.5 सेमी उंची असलेल्या एका शंकू आकाराच्या कोणामध्ये आपल्याला पूर्ण भरून प्रत्येक विद्यार्थ्याला द्यायचं आहे. तर त्या भांड्यातील पूर्ण आईस्क्रीम किती विद्यार्थ्यांना वाटण्यात येईल? सोपं आहे. तुम्ही काय करा, वृत्तचित्तीचं घनफळ काढा, साईडला ठेवा. त्यानंतर एका शंकूचा घनफळ काढा, साईडला ठेवा आणि वृत्तचित्ती भागिले शंकू बरोबर विद्यार्थ्यांची संख्या उत्तर येईल. इथे तुम्ही पूर्ण घनफळ काढत बसू नका, कारण काही गोष्टी कॅन्सल होतात. पायची किंमत डायरेक्ट कॅन्सल होते, त्यामुळे तुम्ही सूत्र मांडा. विद्यार्थ्यांची संख्या बरोबर वृत्तचित्तीचे घनफळ भागिले शंकूचे घनफळ. मग वृत्तचित्तीचे घनफळ आपलं सूत्र येणार आहे पाय वर्ग एच छेद शंकूचं घनफळ 1/3 पाय वर्ग एच बरोबर. मग वृत्तचित्तीचं पाय कॅन्सल होईल शंकूच्या पायाने, आणि म्हणजे बहुतेक गोष्टी कॅन्सल होतील आणि आपल्याला त्याचा फायदा मिळेल. ठीक आहे, आणि आणखीन एक इथे बघा व्यास दिला, हे लक्षात ठेवायचा. हा व्यास आहे, त्याला तुम्हाला त्रिज्या करून घ्यावी लागेल. 15वा गणित, 12 सेमी त्रिज्या असलेल्या वृत्तचित्ती आकाराच्या भांड्यात 20 सेमी उंचीपर्यंत पाणी भरलेले आहे. त्या भांड्यात एक धातूचा गोळा टाकल्यास पाण्याची उंची 6.75 सेमीने वाढते. तर त्या धातूच्या गोळ्याची त्रिज्या काढा. आता पाण्याची उंची 6.75 सेमीने वाढते म्हणजे तेवढं घनफळ वाढलेलं आहे. मग 6.75 सेमी उंची आणि आपली जी त्रिज्या आहे ती 12 आहे, घेऊन तुम्ही घनफळ काढून उत्तर काढू शकता. त्यानंतर 16वा प्रश्न, 17वा हा प्रश्न असणार आहे. आकृती दिले आणि छायांकित भागात क्षेत्रफळ काढायचंय. चौरसाची बाजू ही 50 मीटर आहे आणि हे मध्यबिंदू आहे. म्हणजे ही बाजू 21, ही बाजू 25 येते. हा चौरस आहे म्हणजे हा 90 येतो. आणि मग तुम्ही या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढा. सगळ्या वर्तुळ पाकळ्या समान असतील त्यामुळे त्याला 4ने गुणा आणि मग चौरसाचं क्षेत्रफळ काढा आणि चौरसाच्या क्षेत्रफळातून 4 वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ वजा करा. छायांकित भागात आपल्याला क्षेत्रफळ मिळणार आहे. तर अशा प्रकारे हे 17 प्रश्न आहेत, यांची प्रॅक्टिस करा. आता इथे एक प्रश्न येईल की हेच प्रश्न परीक्षेला येतील का? तर तसं मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे. येऊ शकतात किंवा यासारखे प्रश्न येऊ शकतात. तुमची कन्सेप्ट इथे क्लिअर होऊ शकते. ठीक आहे, तर उद्याच्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक आणि चांगला पेपर लिहा. चांगले मार्क तुम्हाला सर्वांना पडतील आणि उद्या आपण फीडबॅक घेऊच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.